बांगलादेशमध्ये जे घडतंय ते भारतातही होऊ शकतं असा इशारा देणारे विधान काँग्रेसचे नेते सलमान खुर्शीद यांनी केलं। तर जनतेचं न्यायालय सर्वोच्च बांगलादेशमध्ये तेच आज होतंय, तो सर्वांसाठी इशारा आहे असं उद्धव ठाकरे यांनी मत व्यक्त केलं। पण खरंच हे होऊ शकतं का? भारत देखील अराजकतेच्या, जनआंदोलनाच्या आणि दिवाळखोरीच्या मार्गावरती आहे का? बांगलादेशच्या घटनेचा भारतावरती काय परिणाम होणार, या सर्वांबद्दल आपण थोडक्यात चर्चा करूया। पण हे सगळं का बोललं जातंय त्या बांगलादेशच्या परिस्थितीकडे थोडक्यात नजर टाकूया। नमस्कार, मी सिद्धेश दिलीप शिगवण आणि तुम्ही पाहताय न्यूज अनकटचा #राजकारण हा कार्यक्रम। आजचा आपला विषय आहे बांगलादेश आणि इतर 11 देशांमध्ये जे घडलं ते भारतातही होऊ शकतं का? आरक्षणाच्या मुद्द्यावरून बांगलादेशामध्ये राजकीय अस्थिरता निर्माण झाली आणि शेख हसीना यांचं सरकार कोसळलं। सुरू झालेल्या हिंसक आंदोलनामुळे 400हून अधिक लोकांचा मृत्यू झाला। पण येथील स्थानिकांच्या दाव्यानुसार या आंदोलनामध्ये 1,500 पेक्षा जास्त लोकांचा मृत्यू झालाय। परिस्थिती इतकी भयानक झाली की आंदोलक थेट पंतप्रधानांच्या निवासस्थानामध्ये घुसले। त्यांनी पंतप्रधानांच्या निवासस्थानात प्रचंड नासधूस आणि तोडफोड केली। परिस्थितीचं गांभीर्य लक्षात घेऊन पंतप्रधान शेख हसीना यांना भारतामध्ये आश्रय घ्यावा लागला। बांगलादेशमधील हिंसाचाराचं हे मूळ कारण आहे ते म्हणजे आरक्षण। स्वातंत्र्य युद्धानंतर पाकिस्तानपासून बांगलादेशला 1971 मध्ये स्वातंत्र्य मिळालं। त्यानंतर एका वर्षांनी म्हणजे 1972 रोजी बांगलादेशमध्ये 80% आरक्षण लागू झालं। आपण 80%चं जर विभाजन बघितलं तर 40% स्वातंत्र्य सैनिकांच्या वारसदारांना, 10% आरक्षण स्वातंत्र्य लढ्यामधील पीडित महिलांना, 30% आरक्षण बांगलादेशमधील विविध मागास जिल्ह्यांना देण्यात आलं होतं। त्यामध्ये स्वातंत्र्य सैनिकांच्या वंशजांना सरकारी नोकरीमध्ये 40% आरक्षण देण्यात आलं आणि याच आरक्षणाला विरोध करण्यासाठी निदर्शनं सुरू करण्यात आली। सर्वात पहिलं आंदोलन हे 2018 मध्ये झालं होतं। 2018 मध्ये स्वातंत्र्य सैनिकांच्या वारसदारांच्या तिसऱ्या पिढीला आरक्षणाची गरज काय असं मत व्यक्त करत आंदोलन करण्यात आलं होतं आणि त्यानंतर शेख हसीना यांनी संपूर्ण देशामधून सर्वच आरक्षण रद्द केलं। त्यांच्या या निर्णयाविरुद्ध स्वातंत्र्य सैनिकांच्या वारसदारांनी ढाका हायकोर्टमध्ये याचिका दाखल केली आणि मागची 6 वर्ष यावरती सुनावणी सुरू होती। 5 जून 2024 रोजी हायकोर्टाने हा निर्णय चुकीचा असल्याचं सांगित आरक्षण पुन्हा एकदा लागू करण्याचे आदेश सरकारला दिले। हायकोर्टाच्या या निर्णयानंतर पुन्हा एकदा वाद सुरू झाला आणि या वादात विद्यार्थी रस्त्यावरती उतरले। विद्यार्थ्यांच्या आंदोलनाने हिंसक वळण घेतलं आणि म्हणूनच सुप्रीम कोर्टाला हायकोर्टाच्या निर्णयामध्ये हस्तक्षेप करावा लागला आणि सुप्रीम कोर्टाने 56% आरक्षण डायरेक्ट 60%वरती आणलं आणि त्यांचं विभाजन करत असताना 5% आरक्षण स्वातंत्र्य सैनिकांच्या वारसदारांना आणि 2% आरक्षण अल्पसंख्याक, दिव्यांग आणि तृतीयपंथीयांना दिलं गेलं। आणि महत्त्वाचं म्हणजे उरलेलं जे 93% आरक्षण आहे ते नोकऱ्या गुणवत्तेच्या आधारे देण्याचे आदेश सुप्रीम कोर्टाने दिले। पण त्यालाही विरोध करत आंदोलन आणखीनच चिघळलं। मग निर्माण झालेली अराजकता, घडलेल्या घडामोडी याबद्दल सर्वांनाच माहिती। मग महत्त्वाचा मुद्दा येतो की हिंसाचार बांगलादेशमध्ये उफाळला असताना भारतावरती त्याचा काय परिणाम होणार आहे? तर व्यापारिकदृष्ट्या भारत आणि बांगलादेश यांच्यात मोठ्या प्रमाणात व्यापार चालतो। विशेष म्हणजे शेख हसीना या पंतप्रधान असल्यामुळे आत्तापर्यंत भारत आणि बांगलादेश यांचे व्यापारी संबंध देखील चांगले राहिले। संयुक्त राष्ट्र संघटनेच्या कॉमट्रेड डेटाबेसनुसार भारताने बांगलादेशला आर्थिक वर्ष 2023-24 मध्ये तब्बल 11.25 अब्ज डॉलर मूल्याची निर्यात केली। परिणामी आता बांगलादेशमध्ये राजकीय अस्थिरता निर्माण झाली। त्याचा थेट परिणाम हा भारतीय निर्याती आणि व्यापारावरती होणार आहे। त्यात आता नोबेल पारितोषिक विजेते अर्थशास्त्रज्ञ मोहम्मद युनुस यांनी बांगलादेशच्या अंतरिम सरकारचे प्रमुख म्हणून शपथ घेतली। त्यामुळे बांगलादेशमध्ये नव्याने सत्ता स्थापन होईल, ती सत्ता काय भूमिका घेईल यावर भारतीयांना आणि भारताला चिंता असणार आहे। कारण भूतकाळामध्ये बांगलादेशमधील विरोधी पक्ष BNP आणि जमात अथवा सैन्याची सत्ता बांगलादेशवर जेव्हा होती त्यावेळेला भारताला फारसा काही चांगला अनुभव आलेला नाही। त्या काळात भारत आणि बांगलादेश सीमेवरती भारत विरोधी दहशतवादी संघटना कार्यरत होत्या। अशाच प्रकारची परिस्थिती पुन्हा एकदा उद्भवण्याची शक्यता आहे। त्यामुळे भारताची चिंता वाढली आणि जर असं घडलं
तर हा संघर्ष भारताला परवडणार नाही. पण बांगलादेश व्यतिरिक्त अशी अराजकतेची, सत्तापालटेची, मोठ्या प्रमाणात हिंसाचाराची, देशव्यापी जनआंदोलनाची आणि दिवाळखोरीची घटना कुठे कुठे घडले हे देखील आता आपण पाहूयात. तर अर्जेंटिनामध्ये 2000 ते 2020 या 2 दशकांमध्ये अराजकतेची स्थिती दोनदा घडली. 2012 मध्ये ग्रीसची परिस्थिती देखील अत्यंत वाईट होती. कोणत्याही सरकारी योजना लोकांपर्यंत पोहोचल्या नसल्यामुळे तिथे लोकांनी मोठ्या प्रमाणात आंदोलनं केली आणि देश अराजक परिस्थितीमध्ये गेला. पुढे परकीय कर्जामुळे ग्रीस दिवाळखोर देखील झाला होता. 2003 मध्ये उरुग्वे, 2005 मध्ये डोमिनिक रिपब्लिक आणि 2001 मध्ये इक्वेडोर याही देशांमध्ये मोठ्या प्रमाणात जन आंदोलन होऊन सत्तापालट आणि दिवाळखोरी अशा परिणामांना त्यांना सामोरं जावं लागलं होतं. त्यातच भारताचे शेजारील असलेले 2 देश म्हणजे श्रीलंका आणि पाकिस्तान यांच्यामध्ये देखील 2 वर्षांपूर्वी मोठ्या प्रमाणात जन आंदोलन होऊन सत्तापालट झालं होतं. त्यावेळेला श्रीलंकेचे सत्ताधिकारी राजपक्षे यांनी देखील देश सोडून पळ काढला होता आणि परकीय कर्जामुळे श्रीलंकेला दिवाळखोर म्हणून जाहीर करण्यात आलं होतं. त्याही ठिकाणी मोठ्या प्रमाणात हिंसाचार आणि आंदोलन करण्यात आली होती. प्रत्येक देशामध्ये सत्तापालट आणि अराजकतेची कारणं जरी वेगळी असली तरी परिणाम मात्र एकच आहे, तो म्हणजे देशव्यापी जन आंदोलन. त्यामुळे बांगलादेशमध्ये जे घडत आहे ते भारतातही होऊ शकतं या विरोधी पक्षाच्या नेत्यांच्या वक्तव्याचा विचार हा सर्व बाजूने आपल्याला करावा लागेल. त्यामधील पहिली बाजू म्हणजे देशाची आर्थिक बाजू. देशाची आर्थिक बाजू जेव्हा खालावते ना तेव्हा श्रीलंका आणि पाकिस्तान सारख्या घटना घडतात आणि देश दिवाळखोर होतो. देशामध्ये हिंसाचार सुरू होतो. मग भारत दिवाळखोर होणार का? तर 1991च्या जून-जुलै महिन्यामध्ये परकीय कर्जामुळे भारत देखील दिवाळखोरीच्या उंबरठ्यावरती होता आणि त्यावेळेला भारताचे माजी पंतप्रधान PV नरसिंहराव यांनी देशाला या संकटामधून बाहेर काढलं. पण जर आत्ताची परिस्थिती बघितली तर 2013 पर्यंत मागील 70 वर्षांमध्ये भारतावरचं कर्ज म्हणजे परकीय कर्ज हे 55 लाख कोटींचं होतं. पण 2014 नंतर जेव्हा भाजप सरकार सत्तेमध्ये आलं तोपर्यंत हे कर्ज म्हणजे तेव्हापासून आत्तापर्यंत कर्ज 207 लाख कोटी म्हणजेच तब्बल 4 पटीने वाढले. त्यामुळे आपल्याला महागाईला सातत्याने सामोरं जावं लागतंय आणि महागाईच अराजकतेचं पहिलं कारण ठरल्याचं श्रीलंकेच्या उदाहरणावरून आपल्याला समजून येईल. पण श्रीलंका आणि पाकिस्तान सारख्या महागाई विरोधात आंदोलन भारतामध्ये होत नाही हे महत्त्वाचं आहे. दुसरी बाजू म्हणजे बांगलादेशमध्ये जे घडतंय तेथील जे कारण आहे त्याचा भारतामध्ये काही संबंध आहे का? तर बांगलादेशामध्ये आरक्षण या मुद्द्यावरून संघर्ष झाला आणि भारतात देखील आरक्षण हा मुद्दा अनेक वर्ष कळीचा मुद्दा बनून राहिलाय. त्यात प्रामुख्याने गेल्या 1 ते 2 वर्षात महाराष्ट्रात जे आरक्षणाबाबत सुरू आहे त्याचं लोण देशभरमध्ये पोचायला वेळ लागणार नाही. त्यामुळे येणाऱ्या कालावधीत बांगलादेशमध्ये जे घडतंय ते भारतातही होऊ शकतं. अगदी तसंच नाही पण कमी प्रमाणात देखील होऊ शकतं हे मात्र नक्की आहे. कारण बांगलादेश, पाकिस्तान, श्रीलंका, ग्रीस आणि इतर देशात जे घडलं त्याची कारणं जरी वेगळी असली तरी परिणाम मात्र सारखाच होता, तो म्हणजे देशामध्ये निर्माण झालेली अराजकता परिस्थिती. आणि सध्या महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये असलेला जातीयवाद, आरक्षणवाद, महागाईबाबत असलेली चीड, बेरोजगारीचा प्रश्न, दिल्लीमधील शेतकरी आंदोलन यामुळे जसा बांगलादेशमधील तरुण रस्त्यावरती उतरलाय तसाच भारतामधील 60% तरुण रस्त्यावरती उतरेल आणि आंदोलन करेल. त्यामुळे यामधून सरकारने काहीतरी बोध घ्यावा, नाहीतर उद्धव ठाकरे जसं बोलले तसं जनतेचं न्यायालय हे सर्वोच्च असतं अशीच परिस्थिती देशामध्ये येत्या काही वर्षात पाहायला मिळेल. तुर्तास या विषयामध्ये वेळ झाली आता इथेच थांबायची. पुन्हा भेटू नवीन भागात. धन्यवाद.